काय झाडी, काय जंगल, काय बर्फच नाही इकडे. हे व्हॉट्सअप गाईज, कशात तुम्ही सर्व? हो पुढं तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज मस्त मस्त सकाळ झाली आहे आणि आम्ही मस्त मस्त आंघोळ पण करून झाली आमची. आणि आता स्वेटर वगैरे म्हणजे जॅकेट वगैरे घातलं एकदम. आणि तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो. आत्ता आम्ही आहेत ऑलीमध्ये आणि समोर तुम्ही व्ह्यू बघा. तो आम्ही बाहेर जाऊन दाखवतो कसा आहे व्ह्यू तो. तर जाऊया, चला एक देखो गाइस, इकडे बघा समोर आहेत बर्फाचे डोंगर. बट आम्ही जेव्हा प्लॅन केलेला यायचा त्या टायमिंगला म्हणजे त्यावेळेस आम्हाला असं समजलेलं की इकडे पण बर्फ पडेल. बट गाईज इकडे बर्फच पडलेला नाही आहे. नाहीतर हे हॉटेलमध्ये जे आहेत ते पण बोलले की इकडे बर्फ पडतो. बट काही ह्यावेळेस पडलाच नाही आहे. म्हणजे पडेल पण थोडा अजून लेट पडणार आहे. नाहीतर हे पूर्ण बर्फामध्ये जातं. हे पूर्ण डोंगर, हे हॉटेल पण, हा रस्ता पण सगळा. हां अंधेरी करणार. सो चला आता जाऊयात आपण. ऑलीमध्ये आहेत सध्या आणि आमचा नाश्ता पण आला आहे. गाईज आता मम्मी पण रेडी आहे, पप्पा पण रेडी आहेत आणि नाश्ता आला आहे. नाश्ता करतो आणि निघतो आहे. नाश्त्यामध्ये आहे आलू के पराठे आणि पोहे. तर आता नाश्ता करूयात आणि जाऊ. आणि हां, सो आता जाऊयात तिकडून कारण की आम्हाला खूप लेट झालेला आहे, जायचं पण आहे पुढे. सो चलो. सो गाईज आता नाश्ता झाला आहे आमचा आणि बाहेर आलो आहे. गाईज व्ह्यू तर भारी आहे, फक्त यार बर्फ पाहिजे होता. चांगलं म्हणजे भारी दिसलं असतं अजून. तिकडे आहे बर्फ, तिकडे समोर पण आहे. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, बट मी झूम करतो. तिकडे बर्फ आहे. परत त्या साईडला समोर बघा, त्या साईडला पण पूर्ण बर्फच आहे तो. बट गाईज बर्फ इकडे पाहिजे होता, तेव्हा मजा आली असती. काय करणार, नाही आहे तर नाही आहे. इकडे बघा, ह्या पानांवरती बघा कसं व्हाईट आहे पूर्ण. तो आम्हाला वाटलं बर्फ आहे, बट नाही, बर्फ नाही येतो. बापरे, पहिला रिस्क तर आहे. बापरे थंडी. तिकडे बर्फ आहे, खाली बर्फ आहे ना. तो सांगते बर्फ घेतोय, बर्फ आहे, जमलाय तो. आता व्ह्यू दिसतोय बघा मागे. सार्थक समोरचा घे ना भाई, तू येताना घे ना तिकडचा. उतरताना इंडिकेटर लागणार आठशे. काय नाही होत उतरताना इंडिकेटर लागणार. इथे स्लो चाललंय बघा ते जरा. कोणाचा फोन आहे काय माहित. बरोबर, आता फोन नाही उचलू शकत. तुमचं वाजेल मग, भक्तीच असेल वाजला. क्या है लेकिन ऊपर देखने में. हो तुमचं वाजतं म्हणजे भक्ती. तो पूर्ण डोंगरच आहे भरलाय. बापरे, नाही पण जमलंय बघ.
काय तिकडे चालला ना रस्ता तो काय तिकडे एवढं लांब आहे काहीच आता आता भीती वाटत आता भीती वाटली आता 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 ते सगळं बघितलं का भीती वाटते गेलो चालत हे होतं फोटो गेला सर तू कसला फोटो घेऊ आपला फोटो घे नाही रॉकेट है वहाँ पे एक्टिविटी है पानी में क्या है आर्टिफिशियल लेक है आर्टिफिशियल बापरे इथं भीतीच वाटते मला याच्याजवळ आता बघ कसं होतं बघ आता बघ बापरे मोबाईल नीट पकड पीछे ऐसे करके हटा दो पीछे 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 यार सो गाईज आम्ही आलो आता ऑलीमध्ये लेककडे आता हे ऑलीची लेक आहे आणि इकडून व्ह्यू तर अजून वाढला हां तिकडे बघा समोर हॉटेलपेक्षा इकडे जास्त व्ह्यू हे झाला आहे म्हणजे बर्फ जास्त दिसतो आहे समोर तर भाई पूर्ण डोंगराचंच आहे तिकडे म्हणजे सगळा बर्फच आहे त्या डोंगरावर पण नको बाबा आमची हाऊस झाली मैगी पॉइंट आय लव्ह ऑली तिकडे चलना है तो सही लगा दो सो गाईज आता इकडे मस्त फिरलोय मस्त मस्त फोटो पण काढलेत मस्त मस्त फिरलोय मस्त मस्त फोटो काढले आणि आता आम्ही परत चाललोय खाली सो आता बघा आता खाली जाताना तर अजूनच भीती वाटली यार त्याच्यामधून आणि बाजूचे तर व्ह्यूज तुम्ही बघू शकता मस्त शॉर्ट व्हिडिओ पण काढलेत भारी भारी बापरे बापरे नको 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 मागे पकड माझ्या मागून हात घाले नाही नाही काय नाही आता काय नाही योस चुकून खाली गेला तर पप्पा मार खाशील तू चुकून तू एक हात मागे टाकणार आहे व्यवस्थित बसता येतं मग नको नको पुढे टाकले ते असं खाली झोपल्यासारखं होतं असं मागे गेलं बसायचं हा आपण तिकडे येताना पुढे केलेलं कशाला काय गरज चालली एवढ्या सेल्फीची इथं मग इकडचे डोंगर येईल आता ना त्याच्यामुळे काय यो गाईज आता बोला ना पप्पा तो डायलॉग काय झाडी काय जंगल काय बर्फच नाही इकडे नुसती थंडी थंडी बर्फ तर नाही पण बर्फापेक्षा जास्त थंडी आहे मग सो गाईज आता आम्ही आलोय खाली आणि आता इकडून गाडीचा वेट करतोय गाडी तिकडे आलीच आहे घासवली त्याने गाडी आता काय पार्क करतोय तो आता गाडी येते आणि मग आम्ही इथून पुढच्या स्पॉटवरती जाऊ आलीच्याला गाडी जाऊ सो गाईज आम्ही आलेलो आता रूममध्ये आणि आता आम्ही इकडून निघतोय रुद्रप्रयागला जायला आणि रुद्रप्रयागला ते काहीतरी आहे त्याच्यामध्ये बघते कोणती नदी मम्मी दोन नद्यांचा संगम दोन आहे, नद्यांचा पाणी वेगवेगळं दिसतं. दोन नद्यांचा संगम आहे पण तो पाणी त्यांचं मिक्स होत नाही आहे बिलकुल सो आता बघत ते म्हणजे मी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं सो आता आम्ही तिकडेच चाललो आहे आता म्हणजे तसं आम्ही इकडे थांबलो होतो आज रात्री पण बट इकडे काही एवढं फिरायला नाही आहे बर्फ पण आहे काहीच नाही मग त्यापेक्षा आम्ही विचार केला आम्ही तिकडे जाऊयात पहिले सो आता तिकडे जाणार बघू मग कसं आहे काय डिस्का कुठून इकडून इकडे